आवाज येतोय का? हो येते. 10.1 2 आणि 3 कम्प्लीट केलंय का सगळ्यांनी? असं केलंय का? चांगलीच झालंय का बघ सगळ्यांचं? अश्विन अनम्यूट कर. येस सर. कम्प्लीट आहे का 10.1 2 3? विचार सगळ्यांना. हो. आहे आहे. कशात बघायला लागलं लेक्चर? ऍक्शन मध्ये. और हे प्रोजेक्टर लावलाय का फोन मध्ये बघ? फोन मध्ये. प्रोजेक्टर नाही लावला काय? लक्ष देत आता. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन सुरू करूया का? आहे सगळे रेडी? पुण्याचं राहिले का? सांगलीत आहेत का सगळेजण? दोघी राहिलेत की. ते घरातनं बघतायत की काय? ठीक आहे, लक्ष द्यायचं. त्यांनी या थेरीला भरपूर जास्त एक्सप्लेन केले, तेवढी गरज नाहीये. मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. आता आपल्याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जर असेल तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं हा आपला विषय आहे. थोडक्यात सांगतो, होमोजिनियस म्हणजे होणार काय. आता तुम्ही हा पहिला प्रश्न बघा. अश्विन वाचले प्रश्न.
10.16. पहिली स्टेप वाच, इथे वरचा दोन. प्रश्न वाचू नको. त्यातनं डिवायड एक्स काढलाय ते वाच किती. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय. आता सगळ्या टर्म्स मध्ये पॉवर किती आहे सांग मला, वर खाली. दोन. सगळीकडे पॉवर 2 आहे का? हो. आता 2 मिनिटासाठी विचार कर की तुला इथं एक्स आणि वाय सेपरेट करायचं. बेसिकली तुम्हाला हे सगळ्यांना इंटिग्रेट करायचं आहे. हा डिफरन्शियल इक्वेशन दिलाय, तुम्हाला हे सॉल्व्ह करायला सांगितलंय. सो ऑब्विस आहे की तुम्हाला याला आता इंटिग्रेट करायचं आहे. आता इंटिग्रेट करायला परत ऑब्विस आहे की व्हेरिएबल सेपरेट होणं गरजेचं आहे. मी एका व्हेरिएबलचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू दुसरा व्हेरिएबल करू शकत नाही. मी एका व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अदर व्हेरिएबल काढू शकतो, हे मी करत आलोय डेरिव्हेटिव्ह मध्ये. आय कॅन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. इट विल बी 2y dy by dx. But I cannot integrate a variable with respect to another variable unless and until the variable is treated as constant. So differential equation मध्ये वन थिंग इज फॉर शुअर की तुम्हाला हे सेपरेशन करणं फार जास्त गरजेचं आहे. म्हणजे एक्स आणि वाय तुमचे सेपरेट व्हायलाच पाहिजेत. आता एक्स आणि वाय सेपरेट व्हायलाच पाहिजेत म्हटलं तर आता या होमोजिनियस मध्ये एक्स आणि वाय सेपरेट होतात काय बघा. काय वाटते, देवतो तेवढं मागं का बसलायस? दिसतंय का नीट? हो दिसतंय सर. एक्स आणि वाय एवढेच सेपरेट करायचे कसे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय. प्रयत्न करा. एक्स आणि वाय सेपरेट होतात का बघा. अश्विन तूच प्रयत्न कर. एका बाजूला सगळा एक्स आणि दुसऱ्या बाजूला सगळा वाय. या क्वेश्चन मध्ये ते पॉसिबल आहे? आहे का रे अश्विन पॉसिबल? विचार कर जरा. नाही. नाहीये. पण या क्वेश्चन मध्ये वैशिष्ट्य काय आहे? की सगळीकडे पॉवर काय येतं? डिग्री सेम आहे. डिग्री सेम आहे. दोन. मग आता ह्या क्वेश्चन साठी मी काय करतो बघ. वर खाली जर डिग्री सेम असेल तर मी वायच्या जागी व्ही इंटू एक्स पुट करतो. काय पुट केले मी वायच्या जागी? थ्री इंटू एक्स. व्ही पण व्हेरिएबल आहे, एक्स पण व्हेरिएबल आहेच आपला. आता यात तुझे दोन प्रश्न असतील की हे केल्यानं, म्हणजे हे का केलं आणि केल्यानं नेमकं गणित सुटतंय कसं. आता वाय इक्वल टू व्ही एक्स केल्यामुळे एक तर डीवाय बाय डी एक्स तुझा चेंज होईल का रे? डीवाय बाय डी एक्स काय होईल? व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स होईल का सांग मला. डेरिव्हेटिव्ह घे विथ रिस्पेक्ट टू एक्स दोन्ही बाजूला. व्ही इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, एक्स इंटू व्हीचं डेरिव्हेटिव्ह किती? डीव्ही बाय डी एक्स. एक्स. तर डीवाय बाय डी एक्स किती झाला? व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स. डी एक्स. हा एक चेंज आपण लेफ्ट साइडला करणार आणि राईट साइडला आपण सगळीकडे वायच्या जागी काय पुट करणार रे? वी एक्स. मग या दोन्ही चेंजेस केल्यानंतर हा क्वेश्चन बघ आता कसा होतो. डीवाय बाय एक्स ला काय लिहितो बघितलं मी वरती लिहितो. व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स इक्वल्स टू राईट साइडला सांग काय काय होईल. एक्स स्क्वेअर आहे तसं राहील. एक्स. एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वन प्लस बी स्क्वेअर. स्क्वेअर प्लस परत व्ही स्क्वेअर एक्स. आणि खाली एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू एक्स स्क्वेअर बी. स्क्वेअर व्ही सॉरी. वरती होईल एक्स स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर, खाली एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स स्क्वेअर असं होईल एक्स का? स्क्वेअर सर. वायच्या जागी व्ही एक्स ना, हा. व्ही इंटू एक्स स्क्वेअर एक्स असं स्क्वेअर होईल. बी. हो. ठीक आहे ना, एक्स स्क्वेअर व्ही एक्स स्क्वेअर. हे चेंजेस होतील का क्वेश्चन मध्ये? हो. आता हे चेंज केल्याने सगळ्यांनी लक्ष देऊन बघा, हे प्रत्येक क्वेश्चनला सेम घडणार आहे. हे चेंज केल्यानं काय फायदा झाला बघ. राईट साइडला जो तुझा एक्स स्क्वेअर आहे तो कॅन्सल होतो का सांग मला. हो. काय होईल राईट साइडला? वन प्लस वी स्क्वेअर प्लस अपॉन वन प्लस वी.
हा इथं व्ही ऍड झाला, इथं सबस्ट्रॅक्ट होईल का रे? हो. हा सगळा व्ही चा व्हेरिएबल एकत्र आला काय? एक्स टी साठी हा. आणि हा सगळा एक्स आणि डीएक्स, म्हणजे आता तू व्ही आणि एक्स सेपरेट करू शकशील काय? काय सर? व्ही आणि एक्स सेपरेट करू शकशील का? म्हणजे एका बाजूला सगळं व्ही आणि दुसऱ्या बाजूला सगळं एक्स करू शकशील? हो. बघ हो. एकदा ट्राय कर. हे बघ, हे पहिला क्रॉस मल्टिप्लाय कर. चल, हा एकदा विषय संपूया. क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती होईल? 1 + v² -v असं होईल का रे? हो. ते- काय म्हणतो? v² ला v² कॅन्सल होईल ना? हो. नाही असं होईल का? आता मला सांग, व्ही आणि एक्स सेपरेट करता येते का? येते. वन येत आहे. प्लस व्ही अपॉन 1 - v इक्वल टू 1/x dx. झालं का बघ सेपरेट? हो. मग आता काय करणार? इंटिग्रेशन बोथ साइड. दोन्ही साईडचं इंटिग्रेशन करता येईल का? आणि शेवटी व्हीच्या जागी काय पुट करशील? व्ही y = vx एक्स होतं ना? वाय वाय. v = y/x. वाय बाय एक्स. y/x हे फायनली करावं लागेल तुला, कारण क्वेश्चन विचारलंय आपल्या व्हीच्या टर्म्स मध्ये. आन्सर पण व्हीच्या टर्म्स मध्ये काढलं पाहिजे. सगळ्यांनी एक काम करा, हा डिवायबेटिक्स लिहून घ्या. आणि मी हे जे काही आता ऑपरेशन केले, लेफ्ट आणि राईट साईडला ऑपरेशन करून व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म पर्यंत क्वेश्चनला आणा. मग ज्या इक्वेशनला व्हेरिएबल सेपरेट झाले तिथपर्यंत आणा. डिवायबेड एक्स इक्वल टू हा क्वेश्चन सगळ्यांनी वहीमध्ये लिहा. इलस्ट्रेशन 10.16 नावानं हा क्वेश्चन लिहा. आणि y = vx. हे ऑपरेशन मध्ये दोन चेंजेस करा. एक डिवायबेड एक्स इक्वल टू जे काय करणार आहे ते, आणि राईट साईडला वायच्या जागी vx, हे दोन करून सिम्प्लिफाय करून एका बाजूला v आणि दुसऱ्या बाजूला x इथपर्यंत या. चला पटकन.
झाले का सेपरेट? जमले का सगळ्यांना? सेपरेबल पर्यंत आणा, नंतर इंटिग्रेट करत बसू नका. आता मला अश्विन त्याचं इंटिग्रेशन कसं करणार सांग. काय आलं आपलं 1 - v आपण 1 + v होतं का, किती होतं? काय सर? सेपरेट केल्यानंतर v मधलं काय होतं सांग मला. इथं तर 1/x dx आहे ना, हे सोडून दे. इथं काय होतं? dv मध्ये काय होतं सांग की. तर आवाज ब्रेक झाला तुमचा. सेपरेट केल्यानंतर लेफ्ट साईडला काय होतं? व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स. राईटला काय सेपरेट कर की. x dv/dx सेपरेट केलेली हा स्टेप सर. नाही, ही सेपरेट सेपरेट केलेली स्टेप आहे. केल्यावर वन प्लस व्ही अपॉन वन मायनस व्ही डीव्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन एक्स. ह्याचं इंटिग्रेशन तर सोपं आहे, हे सोडून दे. हा. ह्याचं काय? 1 + v वरती अपॉन वन वन ऍड मायनस. मायनस. वरती वन ऍड करायचा मायनस करायचा, मग टू प्लस थ्री मायनस वन. आणि सेपरेट केलं की ते येते टू लॉग वन मायनस थ्री प्लस लॉग व्ही. आणि एक व्ही. हे बघ, 1 + v अपॉन 1 - v. काय करणार याला तू म्हणतोस तू? वरती वन ऍड सबट्रॅक्ट करणार वर आहेस. हो. 2 + v - 1 काय होणार रे? ठीक आहे, इथं 1 - v आला. याचं काय? याचं झालं, याचं काय? हे बघ अश्विन, हे खालचा 1 - v आहे की नाही, त्याला v - 1 लिही. आणि वरच्याला v+1 लिही आणि मायनस साईन पलीकडे पाठव. चालतंय काय? हो. आता याला v - 1 + 2 म्हण. हे होते बघ. आलं का लक्षात? आणि अश्विन, एक लक्षात ठेव, डिग्री ऑफ न्यूमरेटर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर असेल तर मी जे शिकवलंय ते पण इथं वापरू शकतो ना. अगदीच काही सुचलं नाही, हे तर असेच अरेंजमेंट करायची आपण. ह्याला लॉंग डिव्हिजन करण्यात पॉईंट नाहीये, पण लक्षात ठेवायचं की जेव्हा डिग्री सेम आहे वर खाली, तेव्हा एक वाक्य आपण लिहिलंय मागं, डिव्हिजन कॅरी आउट करायचं, हे पण तू करू शकतोस. पण मी हे कसं सॉल्व्ह केलं, खालच्या 1 - v ला v - 1 केलं, बाहेर मायनस पाठवला, आणि वरती वरच्या v+1 ला v - 1 + 2 केलं. एक होतोय 1, दुसरा होतोय लॉग मध्ये उत्तर. कळालंय सगळ्यांना? कळालं का रे अश्विन? हो. हे बघा अश्विन, हा प्रश्न वाच आता. हे x dy - एवढं सगळं दिले की नाही. हो. आपण पहिला काय करून घ्यायचं, dy/dx ची व्हॅल्यू काढून घ्यायची. dy/dx ची व्हॅल्यू सांग मला अश्विनी, तू वाच. ही व्हॅल्यू, हा तुझा प्रश्न आहे असं समज. हा सगळ्यांनी लिहून घ्या. dy/dx इक्वल टू y प्लस अंडर रूट x² प्लस y² अपॉन x. पटकन. पॉवर सांग रे मला अश्विन, वर किती आहे? पहिल्या टर्म मध्ये किती आहे? वन. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर म्हणजे इफेक्टिव्ह पॉवर 1 झाली का रे? हो. खाली पॉवर किती आहे? वन. म्हणजे इथं काय करू शकशील?
काय करशील? वाय इक्वल टू व्ही एक्स. एक्स. चला करा, आणि व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म पण आणा, इंटिग्रेशन करू नका. एका बाजूला सगळं व्ही आणि दुसऱ्या बाजूला सगळं एक्स, या फॉर्म पर्यंत आणा. प्लस एक्स प्लस लॉग. इथे काय असं असेल? हो. सगळ्यांनी एक मिनिट लक्ष द्यायचं. डीवाय बाय डी एक्सच्या स्टेप नंतर काय डाऊट आहे ऍक्शन? इथं वगैरे डीवाय बाय डी एक्सच्या स्टेप नंतर होमोजिनियस कन्फर्म केल्यानंतर मी डायरेक्टली ही स्टेप लिहून घेतली. हे परीक्षेत हेच करायचं. फारसे स्टेप्स लिहित बसायचं नाही. काय केले मी सांगतो, इकडे बघा. डीवाय बाय डी एक्स जागी लिहिलं व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स, आणि जिथे जिथे वाय दिसतंय तिथं मी व्ही लिहिलंय, आणि जिथं एक्स दिसतंय तिथं मी वन लिहिलंय. कारण एक्स कॅन्सलच होतो ना. मग माझं इक्वेशन काय झालं बघा. व्ही प्लस अंडर रूट वन प्लस व्ही स्क्वेअर. तुम्ही सगळं केल्यावर असंच येते का? आपण खाली एक्स आहे म्हणजे खाली वन येणार. एक्सच्या जागी वन, वायच्या जागी व्ही. हे माझं एक ट्रिक झाली रिप्लेसमेंट करायला, एखाद दुसरी स्टेप वाचवायला. तर व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स इक्वल टू व्ही प्लस अंडर रूट वन प्लस व्ही स्क्वेअर. व्ही ला व्ही कॅन्सल झालं, हे खाली आलं. हे दुसऱ्या स्टेपला माझं व्हेरिएबल सेपरेट झालं. हे लक्षात आलं का सगळ्यांना? हो. हे आले. बरं अश्विन सांग आता, इंटिग्रेशन दोन्ही पण फॉर्म्युला आहेत का रे? लॉग व्ही प्लस रूट अंडर वन प्लस व्ही स्क्वेअर. दुसरं काय तर लॉग एक्स प्लस सी. आता एकच मिनिट सगळ्यांनी, इथं महत्वाचं आहे, लक्ष द्या. लॉग व्ही प्लस अंडर रूट वन प्लस व्ही स्क्वेअर म्हटलं असणार रे. इक्वल टू किती? लॉग एक्स प्लस सी. आता एक मिनिट सगळ्यांनी बघा, एक महत्वाची स्टेप बघा. ऑप्शनला तुमचा आन्सर मॅच होण्यासाठी एवढं करून पण एक शक्यता आहे की तुमच्या ऑप्शनला आन्सर मॅच होणार नाही. त्यांनी एक एक गोष्ट केली यात. क्वेश्चनचा म्हणजे फायनल आन्सर सिम्प्लिफाय करण्यासाठी जर दोन्ही इंटिग्रेशनचे उत्तर लॉग मध्ये असतील, किंवा बऱ्यापैकी उत्तर लॉग मध्ये असतील, तर सी ला सी न लिहिता लॉग सी लिहिलंय. हे ना होतंय काय,
की डायरेक्टली तुमचं व्ही प्लस अंडर रूट वन प्लस व्ही स्क्वेअर इक्वल टू एक्स इंटू सी होईल का? होईल का सांग रे मला अश्विन? लॉग ए प्लस लॉग बी लॉग ए बी होईल. आणि लॉग अँटी लॉग घेऊन आतलं व्ही प्लस अंडर रूट वन प्लस व्ही स्क्वेअर इक्वल टू एक्स इंटू सी. आता व्हीच्या जागी वाय आपण एक्सपोर्ट करा. लॉग मध्ये सोल्युशन तुम्हाला दिसणार नाही अशा क्वेश्चन्सला. दोन लॉग आल्यामुळे त्यांनी सोल्युशन जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला असणार आहे. तो हे माहिती असू दे. दोन आन्सर लॉग मध्ये आल्यानंतर किंवा जास्ती आन्सर लॉग मध्ये आल्यानंतर कॉन्स्टंटला कॉन्स्टंट न लिहिता लॉग सी म्हणा. म्हणजे ते जास्त लेवलला सिम्प्लिफाय होईल. ही नोट म्हणून त्यात ऍड करून ठेवा. समजले सगळ्यांना? समजले का? जाऊया पुढं. 10.18. मला यातून अक्षय डीवाय बाय डी एक्स सांग किती डीवाय बाय डी एक्स. मला इंटरेस्ट बघ त्या प्रश्नामध्ये नाही बरं का. ते प्रश्न कसं का लिहिलेला असं ना. तुम्ही सगळ्यांनी पहिलं काम करायचंय. पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर आता एक लक्षात घ्या. तुम्ही यामध्ये होमोजिनियसचा फॉर्म शिकताय म्हणून तुम्ही हे सगळं बघताय. पण तुम्हाला कुठल्या फॉर्मचा क्वेश्चन आहे कळणार नाहीये. सो पहिली स्टेप डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर मध्ये जी करायची आहे ती म्हणजे डीवाय बाय डी एक्स इक्वल टू किती. पहिला एवढंच बोलायचं बाकी काहीच बोलायचं नाहीये. सो इथे डीवाय बाय एक्स काय होईल बघा. वाय बाय एक्स साइन वाय बाय एक्स मायनस वन अपॉन साइन वाय बाय एक्स. जिथे जिथे एक्स आणि वायचे टर्म्स आहेत तिथं तिथं होमोजिनियस नेचर सस्टेन झालाय का बघा. अश्विन अनम्यूट कर रे. अक्षय तू कर. वाय येस बाय सर. एक्स वाय बाय एक्स वाय बाय एक्स आहे का सगळीकडं? मग तू काय हो. करशील? वाय इक्वल टू किती? व्ही एक्स आता मी डीवाय बाय एक्स सांग मला किती होईल. व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स. हे नेहमीच आहे. डीवाय बाय एक्स इक्वल टू व्ही प्लस एक्स डीवाय बाय एक्स. राईट साईडला वायच्या जागी व्ही म्हणशील एक्सच्या जागी वन म्हणशील काय? हो. व्ही साइन व्ही मायनस वन अपॉन साइन व्ही. नेहमीसारखा हा प्लस व्ही इकडे येऊन काय होईल? मायनस होईल का? मायनस. मग एक क्रॉस मल्टिप्लाय केलास तर व्ही साइन व्ही मायनस व्ही साइन व्ही होईल ना. कॅन्सल होईल ते. हो. हा. म्हणजे किती झालं ते? -1 अपॉन साइन व्ही. इक्वल टू एक्स डीव्ही बाय डी एक्स. एक स्टेप फक्त राहते आता. साइन व्ही डीव्ही इक्वल टू मायनस वन बाय एक्स डी एक्स. राईट साईडलाच मायनस ठेवायचा प्रयत्न कर नेहमी. लेफ्टला आणू नको. हे छोट्या छोट्या गोष्टी जे सांगतोय ते आन्सर ऑप्शनला मॅच होण्यासाठी सांगतोय. साइन व्ही डीव्ही इक्वल टू मायनस वन बाय एक्स डी एक्स. आहे का रे इंटिग्रेबल? हो. हा या केसमध्ये हा मायनस इथं कपवू शकतोस बघ. साईनचा हो. मायनस कॉस आहे ना. कॉस. इथं मायनस मायनस घेऊन कॉस. टाक. कपत नसेल तर ते राईटला ठेवायचं. किती होईल सांग? कॉस प्लस लॉग एक्स प्लस सी. कॉस व्ही इक्वल टू लॉग एक्स प्लस हा. कॉस व्हीच्या सी जागी काय पुट कॉस करशील? वाय वाय बाय एक्स. बाय बाय. आले लक्षात सगळ्यांना? इंटिग्रेशन नंतर करा. व्हेरिएबल सेपरेबल पण आला असेल तर हात वर करा सगळे. सांगलीत सगळ्यांना जमले का? सांगलीत काय डाऊट आहे? नाही. तर एक मिनिट लक्ष द्यायचं. लक्ष सगळ्यांनी यातनं मला परत मी डीवाय बाय डी एक्स मध्ये इंटरेस्टेड आहे. डीव्ही बाय डी एक्स मध्ये नाही. डीवाय बाय डी एक्स. मला डायरेक्टली सांगायचं डीवाय बाय डी एक्स. हे पलीकडे जाईल. कोएफिशियंट खाली येईल. वन प्लस ई रेस टू एक्स अपॉन वाय अपॉन ई रेस टू एक्स अपॉन वाय इन ब्रॅकेट एक्स अपॉन वाय मायनस वन म्हणतो कारण पलीकडे गेल्यावर ते मायनस होतं ते पुढे मग करतो. देवदत्त वाच प्रश्न. डीवाय बाय डी एक्सचं इक्वेशन वाच माझा. dy by dx is equal to 1 plus e raised to xy upon e raised to xy into x by minus 1.
एक्स बाय वाय. तर या क्वेश्चन मध्ये तुला काय दिसायला एक्स बाय वाय आहे सगळीकडे का वाय बाय एक्स होमोजिनियस तर आहे लक्षात घे नेहमीसारखं तू वाय इक्वल टू व्ही एक्स करू शकतोस काही प्रॉब्लेम नाहीये. नो इश्यू इन सबस्टिट्युटिंग वाय इक्वल टू व्ही एक्स. पण यात थोडं एक वेगळा पार्ट असा दिसतोय की वाय इक्वल टू व्ही एक्स म्हणलं तर वाय अपॉन एक्सला व्ही म्हणतो म्हणजे एक्स बाय वायच्या जागी वन बाय व्ही येईल का रे प्रत्येक ठिकाणी. हो. मग ईच्या पॉवरला वन बाय व्ही आलं तर तू तेवढा कम्फर्टेबल नसशील त्याला सॉल्व्ह करायला. ईच्या पॉवरला व्ही असेल तर त्यातल्या त्यात तू कम्फर्टेबल असशील. सो ह्या क्वेश्चनला मला नेमकं करायचं काय काम उलटं करून टाकायचं आहे. उलटं करायचं म्हणजे काय रे हा क्वेश्चन मी डीवाय बाय डीएक्स ला न सोडवता मी डीएक्स बाय डीवाय म्हणून सोडवेल. डीएक्स बाय डीवाय किती सांग मला. डीएक्स बाय डीवाय e raised to xy into x by y minus 1 बरोबर. upon 1 plus e raised to x by y. हो. आणि वाय इक्वल टू व्ही एक्स न करता एक्स इक्वल टू व्ही वाय करू का रे. सेमच काम रे फक्त या क्वेश्चनला झाले काय एक्सच्या जागी वाय आले आणि वायच्या जागी एक्स आले. आले का लक्षात. हो. मग सांग एक्स इक्वल टू व्ही वाय काढला आणि विथ रिस्पेक्ट टू वाय घे डेरिव्हेटिव्ह. डी एक्स बाय डी वाय इक्वल टू व्ही इंटू वायचं v डेरिव्हेटिव्ह वन. plus y dv by dv by dy. डी वाय डी व्ही बाय डी वाय करूया दोन्ही बदल यामध्ये. सांग हा इक्वेशन मग डी एक्स बाय डी वायच्या जागी काय लिहू. व्ही 3 plus प्लस वाय डी व्ही y बाय. dv by dy. राईट साईडला जिथं एक्स बाय एक्स आहे तिथं व्ही म्हण जिथं वाय आहे तिथं वन म्हण. ई रेस टू व्ही मायनस वन अपॉन किती. 1 plus e raised to v. हा इथं व्ही ऍड झाला इथं नेहमीसारखं इथं काय होईल सबस्ट्रॅक्ट होईल का. हे बघ व्ही रेस टू व्ही ला व्ही रेस टू व्ही कॅन्सल होईल का सांग मला. हो. मायनस ई रेस टू व्ही मायनस व्ही मायनस कॉमन घेतलं तर एवढं राहते का मला सांग लेफ्ट साईडला. हो. चल सेपरेट कर आता. वन प्लस ई रेस टू व्ही अपॉन ई रेस टू व्ही प्लस व्ही डी व्ही मायनस राईट साईडलाच ठेवायचं ठरलं आपलं. मायनस वन अपॉन वाय डी वाय खालच्याच डेरिव्हेटिव्ह आहे का वरती. हो. म्हणजे याचं इंटिग्रेशन कसं करणार खालच्याचा लॉग इथं पण लॉग होईल log. का. मग इथला कॉन्स्टंट काय म्हणणार सी हो. म्हणणार का लॉग सी म्हणणार. log c. लॉग सी सगळ्यांना लक्षात आलं या क्वेश्चन मध्ये फक्त पेक्युलरिटी काय होती वाय उलट एक्स आणि वाय रिप्लेस झाले. बाकी सगळ्या सगळं आहे तसं सेम. बिकॉज मी इथं बघतो एक्स अपॉन वाय आहे सगळीकडं सो आय विल नॉट सॉल्व इट फॉर डीवाय बाय डी एक्स बट रादर आय विल सॉल्व इट फॉर डी एक्स बाय डी वाय. जेव्हा वाय बाय एक्स होतं आय सॉल्व इट फॉर डीवाय बाय डी एक्स. जेव्हा एक्स बाय वाय आहे ओनली सबस्टिट्युटिंग एक्स बाय वाय विल नॉट बी इनफ सॉल्व इट फॉर डी एक्स बाय डी वाय. लक्षात आहे सगळ्यांना. यात काय प्रॉब्लेम आहे का सांगा मला. एनी इश्यू काय अडचण आहे का या क्वेश्चन मध्ये. क्लिअर नका करू, एक मिनिट थांबा. हम्म. ओके सर, चालेल. सगळं का पुढं समजलं ना सगळ्यांना. या क्वेश्चनला फक्त वाय आणि एक्स एवढं सेपरेट झालं. इंटरचेंज करावं लागेल. त्यांचं एकही सॉल्युशन यातलं रेफर करू नका. मी जे सांगितले ते सगळ्या क्वेश्चन्सला आहे तसं स्ट्रिक्टली फॉलो करा. आता त्यांनी एवढं हे करून एवढा सॉल्युशन लागत नाही सॉल्व्ह करायला. पटकन 2-3 स्टेप्स मध्ये होऊन जातं. 10.20 10.20 मला डीवाय बाय डी एक्स पाहिजे मला बाकी काहीच नको इथं. देवदत्त मला डीवाय बाय डी एक्स सांग रे.
dy by dx is equal to 1 upon x in the bracket y plus एक्स x देऊन टाक f यात. y by x वाय बाय एक्स प्लस एफ वाय बाय plus एक्स. f y by upon f dash y by बरोबर आहे का रे? x. चल, वाय इक्वल टू वी एक्स, वाय बाय एक्स आहे ना. दोन चेंजेस. डायरेक्टली इथं डी वाय बाय एक्स काय लिहिशील? व्ही प्लस एक्स डी व्ही बाय, काय म्हणतो देतात, डी वाय बाय एक्स काय येणार? p plus x dy by dx. आणि राईट साईडला सांग मला. वाय बाय एक्स म्हणजे वायच्या जागी व्ही म्हणणार, एक्सच्या जागी वन म्हणणार ना. व्ही प्लस एफ ऑफ v व्ही अपॉन, plus f v f dash v व्ही ला व्ही काय होईल? एफ cancel. डॅश व्ही अपॉन एफ ऑफ व्ही डी व्ही इक्वल टू वन बाय एक्स डी एक्स झाला का बघ. एक स्टेप, दोन स्टेप, तीन स्टेप, इथं तुझा आन्सर. लॉग एफ ऑफ व्ही इक्वल टू लॉग एक्स प्लस लॉग सी, म्हणजे एफ ऑफ व्ही इक्वल टू एक्स इंटू सी. व्ही काय आहे तुझा? वाय अपॉन एक्स. जमले का बघा सगळ्यांना? मी किती शॉर्ट स्टेप्स मध्ये करायचा प्रयत्न करतोय बघा. पानपानभर सॉल्व्ह करायची काही गरज नाही. 10.20 लक्षात आलाय का सगळ्यांना? असं काहीतरी वेगळं दिलं असेल तरी काय फरक पडत नाही. कन्सेप्ट त्याची सिंपल असते. आले लक्षात सगळ्यांच्या? 10.20 झाला ना. 10.21 होमवर्क साठी देतो. सॉल्व्ह काय करायचं नाही, एम ची व्हॅल्यू काढायची. जरा डोकं लावा. सॉल्युशन बघू नका याचं. 10.21 ला डोकं लावा जरा. एम काय असेल तरी असं होईल असं विचारतात बेसिकली. नेहमीसारखं मी परत एकदा सांगतो, डीवाय बाय डीएक्सच काढायचं आणि बाकी पुढे बोलायचं. डीवाय बाय एक्स इक्वल टू किती येते? विल ट्रान्सफॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन इंटू होमोजेनियस इक्वेशन, असं त्यांना म्हणणं आहे. म्हणजे एम काय टाकलं की इट विल बी ट्रान्सफॉर्म इंटू डिफरन्शियल इक्वेशन, असा त्यांचा विषय आहे. तो एकदा ट्राय करून बघा. नाही आलं की सांगेन मी. बट असं काय पर्टिक्युलर क्वेश्चन टाईप नाही आहे हा, एवढं महत्वाचं असं. हा क्वेश्चन सगळ्यात चांगला आहे. 10.22 चार मार्क करून ठेवायचा. आणि कन्सेप्च्युअली याला सांगायचा मी प्रयत्न करतो, ते बघा सगळ्यांनी. पहिला तर हा क्वेश्चन मध्ये होमोजिनियस नाहीच आहे. पॉवर वन पॉवर वन पॉवर झिरो, पॉवर वन पॉवर वन पॉवर झिरो. हे पटते का? पार्थ अनम्यूट कर स्वतःला. आता इथं काय प्रॉब्लेम आहे मला सांग जरा. वरती खालती होमोजिनियस तर नाहीये, हाय काय होमोजिनियस? आवाज येऊ दे जरा. नाहीये. नाहीये. पण ह्या दोन्हीही इक्वेशन स्ट्रेट लाईनचे आहेत काय? हो. मी जे काय सांगतोय ते फार लक्ष देऊन ऐकायचं. ह्या दोन इक्वेशन स्ट्रेट लाईनच्या असतील पार, तर यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढू शकशील का? माझा हा एक्सप्लेनेशन त्यांच्या सॉल्युशनला मॅच होणार नाहीये, सो 2 मिनिटासाठी तर लक्ष द्या. त्यांनी पण हेच केलंय, पण त्यांचं तो एक्सप्लेनेशन ह्याला मॅच होत नाही. विषय असा आहे की माझ्याकडे आता ज्या दोन लाईन्स आहेत, ज्या दोन्ही स्ट्रेट लाईन्स आहेत, त्या अशा लाईन्स आहेत की ज्या ओरिजिन मधून पास होत नाहीत आणि त्यांचा कोणीतरी भलताच एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. तो तुम्ही काढू शकताय. तो काढा जरा, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या दोघांचा. या 2 न मल्टिप्लाय करा. 2x प्लस 4y इक्वल टू -6 झालं. सबस्ट्रॅक्शन करा. y -2 होतोय.
x-5 होते का बघा. रेशियल वन. v1 येते का? हा. x1 आणि y-2 आले का? हो. सगळ्यांचे आले. सो याचा पार्थ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कुठे आहे रे? 1 कॉमा. -2. मला पार्थ एक गोष्ट सांग. जर तुझं ओरिजिन इथं शिफ्ट झाला जर तुझं ओरिजिन इथं शिफ्ट झाला असता, तर हे दोन्ही लाईन्स जे असते त्यामध्ये कॉन्स्टंट असता का? नाही. नसता. आणि कॉन्स्टंट जर नसेल, तर ह्या दोन्ही लाईन्स मध्ये सगळीकडे पॉवर 1 मेंटेन झाली असती का? कॉन्स्टंटच नाही हो. ना. मग आता तुला इथं प्रॉब्लेम कोण आहे? हा 3 आणि 4नच प्रॉब्लेम केलाय. 2 मिनिटासाठी इमॅजिन कर की 3 आणि 4 न प्रॉब्लेम केला नसेल. नसेलच ते. तर तू होमोजिनियस आहे का नाही आहे? आहे. आहे. म्हणजे तुला एक प्रॉब्लेम असा आहे की या दोन लाईन्सचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो 1 कॉमा -2 नसून जर ओरिजिन असता, तर तुझा हा क्वेश्चन होमोजिनियस असता. मान्य आहे का? हो. मग तू तुझा ओरिजिन शिफ्ट कर. कुणाकडे शिफ्ट करशील? जिथं तुला प्रॉब्लेम आहे तिथून, जिथं तुला प्रॉब्लेम नाही आहे तिथं. म्हणजे हे तुझ्या इच्छाने के झाले का रे? हो. तुझा जुना व्हेरिएबल स्मॉल एक्स स्मॉल वाय आहे. सो शिफ्ट ऑफ ओरिजिनचा फॉर्म्युला काय? कॅपिटल एक्स इक्वल्स टू स्मॉल एक्स मायनस एच, कॅपिटल वाय इक्वल टू स्मॉल वाय चालेल. मायनस के. मग स्मॉल एक्स इक्वल्स टू कॅपिटल एक्स प्लस 1 पुट करशील का रे? हम्म. हा. आणि स्मॉल वाय इक्वल टू काय पुट करशील? कॅपिटल वाय -2. आणि दोन्हीकडे डेरिव्हेटिव्ह घेतलं तर स्मॉल डी एक्स इक्वल टू कॅपिटल डी एक्स होईल का रे? कारण वनचा डेरिव्हेटिव्ह झिरोच ना. हो. आणि स्मॉल डी वाय इक्वल टू किती 0. होईल रे? कॅपिटल डी वाय. म्हणजे तुझं नवीन क्वेश्चन काय झाला मला पॉझिटिव्ह. सांगितलं, डी वाय बाय डी एक्स. सगळं कॅपिटल मध्ये येईल ना. हो. इक्वल टू स्मॉल एक्स जागी काय पुट करशील? कॅपिटल एक्स प्लस एच. हे सगळं घोळ का टाकलास इथं प्लस सगळं जरी म्हणजे केलास तरी शेवटी यातनं होतंय काय? बाकी सगळं सेम राहतंय. फक्त त्यातला कॉन्स्टंट काय होतोय? होमोजिनियस इक्वेशन मिळतं. होमोजिनियस. होमोजिनियस मिळालं पुढं काय करशील? आता करतच होतो ना आपण एवढा वेळ, तेच करणार ना पुढं. हो. लक्षात आलंय कॅपिटल सगळ्यांना? वाय इज इक्वल टू हा, व्ही वाय इंटू कॅपिटल वाय कॅपिटल एक्स. इक्वल टू कॅपिटल व्ही इंटू एक्स म्हणतात. काय प्रॉब्लेम नाही. मग तुझा डीवाय बाय एक्स काय होईल? व्ही प्लस व्ही एक्स प्लस एक्स डिव्ही बाय डी एक्स इक्वल्स टू एक्सच्या जागी 1 म्हणशील. 2 व्ही अपॉन 2 + 3 व्ही. हा व्ही इकडनं इकडे येईल का? सगळं सॉल्व्ह करशील, सगळं करशील का? सगळं सॉल्व्ह केल्यानंतर कॅपिटल व्हीच्या जागी हो. काय म्हणशील? कॅपिटल वाय अपॉन कॅपिटल कॅपिटल. सगळं आन्सर तुझं कॅपिटल वाय अपॉन कॅपिटल म्हणजे एक्स. कॅपिटल वाय आणि कॅपिटल एक्स मध्ये येईल का रे आन्सर सगळ्याचा सगळा? येईल का? हो. मग शेवटी हा. फक्त आन्सर कॅपिटल वाय आणि कॅपिटल एक्स मध्ये आल्यानंतर कॅपिटल एक्सला परत कशाने रिप्लेस करशील? स्मॉल एक्स -1 आणि स्मॉल कॅपिटल एक्स वायला -1 आणि कॅपिटल वाय ला स्मॉल वाय +2. स्मॉल वाय प्लस. लक्षात आलंय का? सगळ्यांना लक्षात आलंय काय मी काय केलं ते? काय केलंय काय लक्षात आलंय सांग पार्थ परत एकदा. वरती आणि इन्व्हेस्टमेंट खाली एकदा सांगा ना. काय म्हणतो? काय सांगू ते? गेला नाही. रिप्लेसमेंट केली ते एकदा सांगा ना. सांगतो. सगळ्यांनी लक्ष दे. प्रणव मला सांग या दोन लाईनचं इंटरसेक्शन काय आहे? 1, -2. मग आपण शिफ्ट ऑफ ओरिजिनचे इक्वेशन काय शिकलो? कॅपिटल एक्स इक्वल्स टू X -H मग हे काय होतील? एच Y के किती - तुझं? K. एच आणि के आहेत ना हे.
मग कॅपिटल एक्स इक्वल्स टू 1 आणि -2. एक्स वाय प्लस मायनस टू. वन स्मॉल कॅपिटल वाय इक्वल्स टू वाय प्लस टू. आता क्वेश्चन तुझं जुन्यात आहे ना का नवीन मध्ये? हो. मग जुन्याचं जुन्यात. नवीन करायचं आहे. मग स्मॉल एक्स काढशील, स्मॉल एक्सची व्हॅल्यू काय टाकशील? कॅपिटल एक्स प्लस 1. +2 × स्मॉल वाय काय टाकशील? कॅपिटल वाय -2. पुढं +3 आहेत काय? हो. 2 × स्मॉल एक्स काय? कॅपिटल एक्स प्लस 1. 3 × कॅपिटल वाय -2. लेफ्ट साईडला dy/dx जो आहे तो डी कॅपिटल वाय, कारण बघ की डेरिव्हेटिव्ह जर दोन्ही बाजूला घेतलास dx इक्वल टू dx होईल का? 1 आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह, हो. याचा पण डेरिव्हेटिव्ह बोल. dy/dx. अपॉन कॅपिटल डी. आता मला सांग हे कॉन्स्टंट किती झाले बघ. 1, 2 × -2 -4, 1 - 4 झाले -3 हा. +3. शेवटी काय केलास तू? 0. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तू ओरिजिन इथं शिफ्ट केलास ना. सो ऑब्व्हियसली इथला कॉन्स्टंट जाणार आहे की नाही, म्हणजे राहणार काय मला सांग तिथं. जो जुना इक्वेशन होता तसाच, फक्त कॉन्स्टंट नसलेला, म्हणून मी ते डायरेक्ट लिहिलं. हो. x + 2y/2x+. 2x इथला पण प्लस कॉन्स्टंट 3y. जातोय बघ. 2 -6 -4 +4 0. अलग लक्षात. हा. हो. आता पुढं काय? पुढे y = vx कॅपिटल वाय करायचं. इक्वल टू व्ही एक्स करायचं, सॉल्व्ह करायचं. आणि शेवटी मात्र तू काय करशील, जिथं जिथं कॅपिटल वाय कॅपिटल एक्स आहे तिथं काय पुट करशील? स्मॉल एक्स -1 कारण आणि तुझं स्मॉल वाय प्लस 2. क्वेश्चन क्वेश्चन तुझं स्मॉल मध्ये आहे ना, म्हणजे जुन्या व्हेरिएबल मध्ये आहे ना, हे तर शिफ्ट केल्यानंतरचं व्हेरिएबल आहे, नवीन आहे. सो तुला आन्सर मात्र हो. लास्टला मागं घेऊन जायची गरज आहे ती. लक्षात आले सगळ्यांना? 10.4 सॉल्व्ह कराल का? पुढचं घेऊयात का? आता पुढचं मिनिट, लिनियर नंतर ठीक आहे. आता ह्या पुढचा जो पॉईंट त्यांनी शिकवलाय इथं सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ठीक. यामध्ये एक एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा पॉईंट आहे, तो यामध्ये मिस केलाय. त्यांनी मिस केला नाहीये. आता ह्याच्या पुढचं जे आपण त्यांनी शिकवलंय आपल्याला त्यामध्ये हम्म, हे जे आहे ना, सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन युझिंग जनरल फॉर्म ऑफ व्हेरिएबल सेपरेशन, यामध्ये खरं तर 1, 2 आणि 3 एवढंच दिले. आपलं कॅप्सनचा तुम्हाला जो मॉडेल मिळाला जुना मिळालाय ना रे, मागच्या वर्षीचा आहे ना, या वर्षीचा नाहीये. त्यात असे 10-15 फॉर्म्युला ऍटलिस्ट आहे. ती जरा लिहून घ्यावी लागेल, कारण ह्या 3च दिलेत, त्यात जास्त आहेत, ते सगळे लागणार आहेत आपल्याला. आहे का रे मॉडेल कुणाकडं तिथं? ही थेरी जरा कमी दिली, या पॉईंट मध्ये थेरी कमी दिली, बाकी सगळं पुढे बरोबर आहे. कॅप्सनचं मॉडेल आहे का डिफरन्शियल इक्वेशनचं? आहे का? हो आहे तर. त्यामध्ये उघड, त्यात एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असं कुठं पॉईंट आहे का मला सांग, आणि ओळीने एक 10-15 फॉर्म्युला असतील. आहे का? चेक कर एकदा.
बघा एकदा नाही तर एवढी आता होईने नाहीये. किती आहेत मग पलीकडच्या पानावर बघा एक. नाही आहेत काय? पण ठीक आहे, जाऊ दे. आपण आपलं आपलं तयार करूयात. ते फॉर्म्युला कसे आले ते पण सांगतो मी. आणि ते कसे आले हेच बघायला लागतं त्यात. त्याशिवाय ते कळत नाही. इथं बघा सगळ्यांनी आता. प्रणव, मी विथ रिस्पेक्ट टू काय डेरिव्हेटिव्ह घेत नाही हा. फक्त मला एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर तू मला एक काम करायचं, की तू ज्याचा कोणाचा डेरिव्हेटिव्ह सांगतोयस त्याच्या पुढे त्याचा डी लावून टाकायचा. मी एक करून दाखवतो तुला. एक्स इंटू वाय प्रोडक्ट रूल वापरशील ना रे? एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह किती रे? वन असतो का? हो. वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? वन ना? ज्याचा काढलास त्याचा डी लावून टाकायचा ये पुढं. एक. सो डी एक्स वायला मी एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स लिहू शकतो का? हो. हे कळते का सगळ्यांना? डी एक्स वायला कसं केलं मी? आता तुला पाहिजे तर सगळ्यांना डीएक्स न डिवाइड कर. तुला हे पटेल बघा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय काय असतं रे? एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू वन ना? डी एक्स बाय डी एक्स म्हणजे किती? सो डी एक्स वाय कसं लिहिशील रे? एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स. प्रणव सांग मला याचं सांग. हा. हो. खालचं इंटू वरचं डेरिव्हेटिव्ह. वायचा डेरिव्हेटिव्ह वन असतो. 1/x dy. नाही, वाय अपॉन एक्स आहे ना? एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह वन डी वाय म्हणजे डी वाय झालं. वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन इंटू किती झालं? डी एक्स हो. अपॉन, सॉरी मायनस इन, हो. एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर होईल का? क्वेश्चन रूल आपलं. हो. डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर इंटू डेरिवेटिव डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वायर. एक्स बाय वाय. y dx minus x dy upon x. अपॉन किती? y. वाय स्क्वेअर ना? आता असे जुन्या मॉडेलमध्ये त्यांनी काय केलं, हे तीन सोडून अजून पण असे भरपूर देऊन ठेवले होते. लेट्स से की वाय स्क्वेअर अपॉन एक्स एक देऊन ठेवला होता. एक्स स्क्वेअर अपॉन वायचा देऊन ठेवला होता. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा देऊन ठेवला होता. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं काय होईल रे? सांग मला. टू एक्स डी एक्स प्लस टू वाय डी वाय. असे बरेच देऊन ठेवले ते, पण या सगळ्या देऊन ठेवले जरी असतील तरी ते एकदा हाताखालनं गेल्यामुळे काय होत होतं, क्वेश्चन सॉल्व्ह करायला मदत होत होती. पण यांनी हे तीन तरी कळाले ना सगळ्यांना? कुठले तीन? एक्स इंटू वाय, वाय अपॉन एक्स आणि एक्स अपॉन वाय. कसे लिहिलेत कळाले का? आपण हे का शिकतोय सांगतो मी, बघा इथं. एखाद्या क्वेश्चन मध्ये आलं एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स इक्वल टू झिरो फॉर एक्झाम्पल, तर नेहमीसारखं तू डीवाय बाय डी एक्स काढशील का रे प्रणव इथं? आणि डीवाय बाय डी एक्स किती होईल? मायनस वाय अपॉन एक्स होईल का? x कुठे बाय x. हो. या क्वेश्चन मध्ये मग तू व्हेरिएबल सेपरेट करून पण सॉल्व्ह करू शकशील ना याला. हो. पण तू एवढं सगळं करण्यापेक्षा तू बेसिकली इथं काय म्हणशील, सर एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स म्हणजे हा एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर का? हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? हो. हे x y. पॉइंट जो आहे तो सगळ्यात यातला महत्वाचा आहे आणि सगळ्यात जास्त ट्रिकी आहे बरं का. ह्याला डोकं लावावं लागणार आहे. ह्याला सिंपल असे क्वेश्चन नसतील, फार विचार करून ह्याला स्टेप्स वाचवून कुठल्याही फॉर्म मध्ये न जाता हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे ओळखणं. कारण बघा, एक्स डी वाय वाय डी एक्स सगळीकडे इंटिग्रेशन केलं तर काही उपयोग होणार नाहीये. कारण इथं फंक्शन एक्स मध्ये आहे आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय आहे. इथं फंक्शन वाय मध्ये, इथं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. सो हे आत्ता आहे तसं जे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो त्यांना ह्याचा उपयोग होणार नाहीये. याला शॉर्टकट करायचं म्हणजे हे वाचायचं काय आहे आणि हे ओळखायचं की एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स म्हणजे हा एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह आहे का नाही मला सांगा. आणि झिरो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे रे? कॉन्स्टंटचा आहे का? Constant. आता जर इंटिग्रेशन केलं दोन्ही बाजूला, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल करतील का एकमेकाला? डायरेक्ट आन्सर काय येईल त्याचा? एक्स वाय इक्वल टू Constant. कॉन्स्टंट.
आले का लक्षात? याला हे तीन फॉर्म्युला सगळ्यांनी पहिले लिहून घ्या चला. एक्स बाय वाय आणि वाय बाय एक्स क्वेश्चन्स मी सांगतो कसे सॉल्व्ह करायचे. एवढं लिहून घ्या, कसं ओळखायचं मी सांगतो तुम्हाला. कारण हे तीन त्याचे बेस पिलर आहेत फॉर्म्युलाचे, आणि त्यानंतरचे जे आहेत ते ह्यातलेच व्हेरिएशन करून जुन्या मॉडेलमध्ये दिले होते. काय गरजेचं आहेच असं काही नाहीये, पण हे तीन तरी लिहून घ्या चला. लिहिले काय? तीन लिहिलेत? एक्स बाय वाय वाय बाय एक्स लिहिले का? पटपट बोला रे. प्रणव लिहिले का? हो सर. आणि मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, डिफरन्शियल मधला सगळ्यात इंटरेस्टिंग कुठला क्वेश्चन टाईप असेल तर तो हाच आहे. बाकी सगळे अगदी स्टँडर्ड आहेत, त्यांचे पॅटर्न्स आहेत ते सॉल्व्ह करायचे, तिथे विचार करण्यासारखं फारसं काय स्कोप नाहीये. आता होमोजिनियसचे एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले तुम्ही, रिपीट किती पॅटर्न रिपीट झालेलं बघत असाल. ह्याला तसं नाहीये, हे ट्रिकी आहेत आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला तसे ते ट्रिकी असल्यामुळे तुम्हाला तिथं आवडणार पण आहे सॉल्व्ह करायला. इथं बघा आता सगळ्यांनी 10.23 बघा. आता एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स इक्वल्स टू एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पत्ताच लागत नाही नेमकं काय करायचं. लेफ्ट साईडला फार फार तर कळते की हा डी एक्स वाय आहे, पण ते रिप्लेस करायला राईट साईडला पण ते कुणाचं तरी असलं पाहिजे ना. बरोबर का? आता ह्या क्वेश्चनला नेमकं सॉल्व्ह कसा करायचा? एक्स डी वाय येतोय का आवाज सगळ्यांना? प्रणव? हो सर, येतोय. हा. या क्वेश्चनला सांग, राईट साईडला काय वाटते तुला, काय आहे तिथं? एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स. आता तू जे काय तीन डेरिव्हेटिव्ह काढलास त्या पद्धतीनं हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जे आले खाली, फक्त एक्स स्क्वेअर असता तर तुझं काम झालं असतं पटकन. कसं सांग बघू? हे वाय स्क्वेअर काढून टाक. डी वाय खाली डी एक्स वाय झालं असतं, राईट साईडला डी वाय बाय वाय बाय एक्स झालं असतं, वाय डी बाय कॅन्सल होऊन एक्स वाय इक्वल टू वाय बाय एक्स काम झालं असतं तुझं. पण तसं नाहीये आता. खाली कोण आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मला काय वाटतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर असेल तर जरा रफ मध्ये टॅन इनवर्स वाय बाय एक्सचा असा डेरिव्हेटिव्ह काढून बघ. किती होते मला सांग? 1/1 वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होईल का रे? इंटू वाय अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आता शिकलास, एक्स डी वाय. असं होतंय का प्रणव? हे एक्स स्क्वेअर इथं क्रॉस मल्टिप्लाय होऊन वरती जाईल काय?
हो. हे कॅन्सल होईल का? हेच आहे का एक्स बघितलं? स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर काय. मॅच होते का बघ. हो. म्हणजे राईट साईड कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? टॅन इनवर्स वाय बाय. आता हा फॉर्म्युला म्हणून ऍड करा वरती लिस्टमध्ये. हेच फॉर्म्युला जुन्या मॉडेलमध्ये दिले होते. हे नवीन नाही वाटायला. डी ऑफ टॅन इनवर्स वाय बाय एक्स. काय येणार आहे डी ऑफ टॅन इनवर्स वाय बाय एक्सचा फॉर्म्युला? एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स अपॉन किती? मायनस. आणि मला पण हे कसं सुचलं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होतं ना. मग हे 1 + y² अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह कुठेतरी घेतला असावा असं वाटत होतं त्याला. फॉर्म्युला लिहा चला. 4 नंबरचा फॉर्म्युला ऍड करा. आता टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स झाला असेल तर टॅन इनवर्स एक्स बाय वायचा पण फॉर्म्युला काढून ठेवा चला. कधी लागेल काय सांगता येत नाही. टॅन इनवर्स एक्स बाय वायचा फॉर्म्युला. एक्स बाय वायचा किती येतोय सांगा मला. Recording in progress. आवाज येतोय का सगळ्यांना? हा सर आता. मग काय लिहिले का फॉर्म्युला दोन्ही पण? प्रणव, हो हो सर लिहिलंय. कुठले कुठले लिहिले? टॅन इनवर्स वाय बाय एक्स आणि टॅन इनवर्स एक्स बाय वाय ना. आता मला सांग इथं काय सीन होईल आता. लेफ्ट साईडला डी ऑफ एक्स वाय होईल. राईट साईडला डी ऑफ किती? टॅन इनवर्स टॅन इनवर्स एक्स. वाय बाय एक्स आहे ना. खालचं इंटू वरच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे खाली एक्स असणार आहे. एक्स डी वाय मायनस वाय डी एक्स म्हणजे. बरोबर का? हो. याचं उत्तर काय येईल? इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल. एक्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स प्लस सी. लक्षात आलंय का सगळ्यांना? या क्वेश्चन मधनं 2 फॉर्म्युला शिकले आपण. हो. समजलंय का? प्रणव क्रिश, येस सर. क्रिश तूच. एक्स प्लस वन इंटू वाय बाय एक्स. हा बघा काय वेगळाच क्वेश्चन आहे. एक्स प्लस वन वाय बाय एक्स प्लस साइन वाय डी एक्स प्लस एक्स लॉग एक्स प्लस एक्स कॉस वाय डी वाय इक्वल टू किती? 0. मोठ्या मोठा काहीतरी क्वेश्चन आहे हा.
काय करता येईल सांग मला. क्रिश मला सांग, हे साइन वाय डी एक्स आणि एक्स कॉस वाय डीवाय दिसतोय का तुला? हो. इथं आता हे डोकं लावावं लागेल आपल्याला. काय डोकं लावावं लागेल बघ. मला काय दिसायला लागलं तुला सांगतो. साइन वाय इंटू वन डी एक्स आहे आणि एक्स इंटू कॉस वाय डी वाय. म्हणजे कुठंतरी हे एक्स साइन वायचा डेरिव्हेटिव्ह आहे का बघ रे. साइन वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन इंटू डी एक्स प्लस एक्स इंटू साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय इंटू डी वाय. कुठलं कुठलं म्हणतोय मी, हो. यातलं दोन नंबर आणि ह्यातलं दोन नंबर आहे का बघ. हो. म्हणजे कसं केलं मी त्याला, हे आता मिअर ऑब्झर्वेशन नाही बरं का. त्याचे काय फॉर्म्युला किंवा असं थेरी मी सांगू शकत नाही. हे फक्त ऑब्झर्वेशन आहे की काय करतोय आपण. मग ह्यातलं दोन दोन नंबरचे जे ब्रॅकेट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो रे, डी ऑफ एक्स साइन वाय म्हणू का, आणि काय? हो. इक्वल टू झिरो. आता पहिले टर्म काय आहे बघ, एक्स प्लस वन अपॉन एक्स म्हणजे वन प्लस वन बाय एक्स आहे का रे ते. हो. एक्स इंटू प्लस वाय लॉग आहे. एक्स. हा, हा. एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी एक्स झाला प्लस एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी वाय झाला का. हा कोणाचा हो. डेरिव्हेटिव्ह सांग मला. एक्स प्लस लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन प्लस वन बाय. हा, हे एक्स प्लस लॉग एक्सचा झाला आणि वायचा हा. डेरिव्हेटिव्ह वन डी वाय असतोय का रे. हो. म्हणजे या कोणाचा डेरिव्हेटिव्ह सांग मला. वाय इंटू डी ऑफ असं झालं का बघ. बघू एक्स शकतो. प्लस पहिलं इंटू एक्स प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, वन प्लस वन बाय एक्स डी एक्स प्लस वन बाय. दुसरं इंटू वन डी वाय. हो. म्हणजे काय लक्षात आलं तुला इथं, हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, डी ऑफ किती म्हणतो, वाय इन ब्रॅकेट आणि झिरो कोणाचा आहे, डी ऑफ कॉन्स्टंट. आता रे बोल, हो. डी आणि इंटिग्रेशन कॅन्सल होईल का. वाय इन ब्रॅकेट हो. एक्स प्लस लॉग एक्स. एक्स वन. हा. आलं का बघ उत्तर. लक्षात आले का क्रिश. हो सर. हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस केल्याशिवाय करणार नाहीत. मी सोडवल्यावर लक्षात येतील, स्वतः घेऊन बसाल तेव्हा डोक्यावरनं जाणार आहे. त्याची तयारी ठेवा आत्तापासून. सो जरा ऑब्झर्वेशन करायचा प्रयत्न करा. काय होते बघितलं क्रिश आता. हा वाय लेफ्टला मल्टिप्लाय कर, काय होते मला सांग. आणि सगळे एक्सपांड कर. एक्स वाय कॉस एक्स एक्स वाय कॉस एक्स मायनस वाय साइन डीएक्स एक्स. एक्सपांड करून टाक, एक्सपांड करून टाक. एक्स वाय कॉस एक्स डीएक्स मायनस वाय साइन हा. एक्स डीएक्स वाय साइन एक्स इज इक्वल्स टू एक्स एक्स साइन साइन एक्स एक्स डी वाय. डी वाय. काय झेपते का बघितलं. एक्स वाय कॉस एक्स डीएक्स मायनस वाय साइन एक्स डीएक्स म्हणजे डीएक्स चे दोन टर्म आहेत, डीवाय वाली एक आहे. मला काय दिसायला लागलं बघितलं, इथं जर डीएक्स कॉमन घेतलास लेफ्ट साईडला तर ब्रॅकेटमध्ये काय ते जरा सांग मला. डीएक्स पण कॉमन घे, वाय एक्स पण वाय कॉमन घे, वाय कॉस नाही घे. एक्स माय एक्स कॉस एक्स एक्स मायनस कॉस साइन एक्स एक्स आहे ना. मायनस साइन एक्स. हो. एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स आणि पलीकडे काय होईल रे. एक्स साइन एक्स डी वाय. एक्स साइन एक्सचा रिलेटिव्ह किती सांग मला. एक्स इंटू साइन एक्सचा रिलेटिव्ह किती, कॉस एक्स. हा. हा, आता हा क्वेश्चन चांगला आहे बघा. आता बघा, एक्स इंटू साइन एक्सचा रिलेटिव्ह कॉस एक्स प्लस पाहिजे असता इथं, तर मग एक्स साइन एक्सचा रिलेटिव्ह झाला असता ते सांग मला. इथं प्लस असतं तर हो. म्हणजे साइन एक्स इंटू एक्सचा रिलेटिव्ह वन झाला असता. आणि हा वाय हम्म. सो प्लस तर नाहीये, मायनस आहे. मायनस आहे म्हणजे प्रोडक्ट रूल झाला असेल तर का क्वेश्चन रूल झाला असेल रे. कोशंट रूल. क्वेश्चन रूल, जरा विचार कर क्वेश्चन रूल कसा होऊ शकतो, जरा विचार कर.
आता तुला मी मजा सांगतो कृषी इथं. जर तू डीवाय बाय डीएक्स काढलास, डीवाय बाय डीएक्स सांग किती येते, वाय इंटू ते सगळं. y x cos x minus sin x upon x sin x. आता हा व्हेरिएबल सेपरेट पण होतोय बरं का. सो व्हेरिएबल सेपरेबलला पण आपण सॉल्व्ह करू शकतो. पण आपल्याला ह्याला एक्झॅक्ट या मेथडनं सॉल्व्ह करायचं म्हणजे ही सगळ्यात शॉर्टेस्ट आणि फास्टेस्ट पॉसिबल सोल्युशन आहे. सो फक्त सांगून ठेवलं की व्हेरिएबल सेपरेट पण होऊ शकतो. आणि काय करू शकतो बघितलं, एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स. साइन एक्स अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती रे? तर सांग मला. एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन किती? एक्स स्क्वेअर होईल का? हा, हो. मी तर एक्स स्क्वेअर देऊ का? तो या बाजूला एक्स स्क्वेअर डिवाइड करू, इथं पण काय करू? आता बसते का बघ जरा. दोन्हीकडे एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं, काय झालं क्वेश्चन सांग मला. वाय इंटू हे सगळं कुणाचं डेरिव्हेटिव्ह आहे रे? x sin x तो sin x by हे बघ इथे एक्स कॅन्सल होईल ना. हा. जरा सगळ्यांनी लक्ष द्या आता इथं. मला साइन एक्स अपॉन एक्सचा एक डेरिव्हेटिव्ह दिसतोय, बरोबर काय? सो हो. वाय इंटू किती झालं रे? वाय इंटू टी ऑफ साइन एक्स अपॉन x sin एक्स, बरोबर काय? इक्वल टू किती आलं तर? साइन एक्स अपॉन एक्स इंटू डीवाय होता ना रे. डीवाय म्हणजे काय? हो. 1 dy ना, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह. जर हे लेफ्ट साईडला घेतलास तर काय होईल सांग मला. मायनस होईल का दोघांच्या मध्ये? ही राईट साईडची टर्म हा. लेफ्टला घेतलास तर मायनस होईल का? मायनस झाल्यावर तुला प्रोडक्ट रूल वापरताच येणार नाही. नाहीतर तू बनशील पहिलं इंटू दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह, दुसरं इंटू पहिल्याच डेरिव्हेटिव्ह. पण ते शक्य होणार नाही का सांग? कुठली साईन आहे मध्ये इथं? मायनस इथं जर प्लस असती प्लस तर पाहिजे. तुझं कामच संपलं असतं. कसं? हा. ते कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? डी ऑफ वाय इंटू साइन एक्स अपॉन एक्स. x कसं? वाय इंटू ह्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दिस इंटू ह्याचा. पण प्लस आहे का मध्ये? नाही. कुठली साईन आहे मध्ये? मायनस म्हणजे काय असावं इथं? क्वेश्चन रूल असावं का रे? हो. मग खालचं इंटू वरचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचं इंटू खालच्या डेरिव्हेटिव्ह. आपण खालच्याचं काय पाहिजे इथं? दोन्ही साईडला वाय स्क्वेअरने डिवाइड करू काय? हो. मग आता मला सांग, लेफ्ट साईडला कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? जरा डोकं लावून सांग आता. खालचं इंटू वरचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचं इंटू खालचं डेरिव्हेटिव्ह आपण खालच्याचा स्क्वेअर. 0 अपॉन वाय स्क्वेअर म्हणजे किती? 0. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह सांग? साइन एक्स बाय एक्स होल डिवायडेड बाय वाय, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का? बाय. हो. म्हणजे काय झालं मला सांग. साइन एक्स बाय एक्स होल डिवाइडेड बाय वायचा डेरिव्हेटिव्ह वाय इंटू साइन एक्स बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह, जो डी ऑफ साइन एक्स बाय एक्स मायनस मायनस sin x साइन एक्स बाय एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह 1 dy अपॉन वाय स्क्वेअर. हे सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का? राईट साईडला 0 म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? कॉन्स्टंट. साइन एक्स अपॉन एक्स वाय इक्वल टू कॉन्स्टंट झाला का बघा आन्सर. हो. लक्षात आलं की जरा ट्रिक आहे बरं काय. जर प्रॅक्टिस आपण अजून करूया उद्याच्या लेक्चरला. थोडे क्वेश्चन ट्राय करा. त्यांनी पण सगळं एक्सपांड केलं आणि हे जे काय दाखवतात ना त्यांनी एका स्टेपला दुसऱ्या स्टेपला पटकन सॉल्व्ह केलेलं,
हे त्या त्या स्टेप्स त्या त्या वेळेला आपल्याला जमल्या पाहिजेत बरं का, नाहीतर एवढं लेंथी होतच जाणार आहे. तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा. ह्यांनी कसं सॉल्व्ह केलं बघा शॉर्टमध्ये. आता ह्यांनी एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स हे सगळं एक्सपांड केलं. आपण पण हे केलं होतं ना एक्सपांड. एक्सपांड केल्यानंतर त्यांनी इथं साइन एक्स कॉमन घेतला बघ. एक्स डी वाय प्लस वाय डी एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे रे? एक्स वायचा ना. क्रिश, वाय डी एक्स प्लस एक्स डी वाय कोणाचा? हो सर. डी ऑफ एक्स वाय इंटू किती? साइन एक्स हो. इक्वल टू त्यांनी काय केलं? एक्स वाय इंटू किती? कॉस एक्स डी एक्स. एक्स वाय इकडे पाठवूया का रे? साइन एक्स इथं घेऊया. हो. हाँ. कॉस एक्स अपॉन कॉस साइन एक्स. एक्स इक्वल टू डी ऑफ एक्स कॉस वाय अपॉन किती? कॉन एक्स वाय. इकडे इंटिग्रेट केलं तर काय होईल मला सांग. खालचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे काय? हो. लॉग साइन लॉग एक्स. साइन एक्स. खालचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे का? हो. लॉग एक्स वाय प्लस किती? लॉग एक्स. लॉग सी. लॉग सी. साइन एक्स इक्वल टू एक्स वाय इंटू सी. सो साइन एक्स अपॉन एक्स वाय सी. इक्वल टू कॉन्स्टंट आलं का बघ इथं सुद्धा. हो. कळालं का सगळ्यांना? लक्षात आलंय का? हो. एक काम करायचं सगळ्यांनी. 10.26, 10.27, एक 2 ते 3 क्वेश्चन यातले ट्राय करून बघा. अजून पण मी उद्या हे सगळे मी घेणारच आहे बरं का. 26, 27, 28, 31 पर्यंत मी सगळे क्वेश्चन घेणार आहे, पण तुम्ही पण एकदा ट्राय करा. ठीक आहे. 10.5 पर्यंत जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न. 10.4 तर कम्प्लीट कराच. 10.5 चे इलस्ट्रेशन थोडे ट्राय करायचा प्रयत्न करा. तो विचार करायचा प्रयत्न करा की कुणाचा हा डेरिव्हेटिव्ह असू शकेल. यात इंटिग्रेट करत नाही आपण. यात कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हाच आपण अग्रेसिव्हली विचार करतो. कराल का सगळ्यांनी? 10.4 आणि 10.5 जेवढं जमेल तेवढं. उद्या पण अजून यातली प्रॅक्टिस घेऊ. भरपूर प्रॅक्टिस करू म्हणजे हे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. चला आपण उद्या भेटू. कोणाला काय विचारायचं आहे? उद्या भेटू. चला.